राणा मला जरा जाता सोडशील काय? चला निघूया. काय झालं राणा? बुवा पोर घावली, चोर घावले. याच्या मग खरा सूत्रधार कोण आहे ते काय सापडलं नाही बघ. पण बुवा मला वाटतं याच्या मागे जो कोण आहे का नाही तो आपल्या जवळच आहे कुठेतरी. राणा आता तपास गेलाय ना वरच्या लेवलला, आता त्यांचं ते बघून घेतील. अहो होय पण आता आपण किती बी डोकं आपटलं तर काय उपयोग नाही. अहो पण बुवा आता ही केस आपल्या भागातली होती ना बघ, मग आपण तपास केला पाहिजे का नको? आता आपली सगळ्यात पहिली ड्युटी काय तर साहेबाच आहे. मला वाटते या सगळ्याच्या मागं ना कोणतरी मोठा गुंड बदमाश असणार म्हणून वर गेली केस. होय बुवा समजा मान्य, पण माझं काय म्हणणं, आपल्याकडनं केसचा तपास झाला नसताना वर गेली असती तर चाललं असतं की, पण तपास सुरू व्हायच्या आधीच वर पाठवलं हे काय बरोबर नाही बघा. पोलीस खातं म्हणल्यावर असंच होतं राणा. आता वरचा अधिकारी अधिक खोला जाऊन तपास करणार एवढीच आशा. बुवा खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे. होईल होईल, तू तुझं काम प्रामाणिकपणानं कर म्हणजे जा. हा आज पत्र तेच करत आलोय बुवा. चल निघूया. हा अंजलीबाई बोला की. अहो ऐका ना, तुम्हाला माहितीये का आज युवराज शाळेमध्ये धावण्याची शर्यत जिंकलाय. काय सांगताय, खरंच काय? हो, आणि आम्ही ना सगळ्यांनी मिळून आता त्याला एक सरप्राईज द्यायचं ठरवलंय. कसलं? हे बघा, आता राजलक्ष्मीने त्याच्यासाठी 2-3 चित्र बनवली आहेत आणि एक मेडल सुद्धा तयार केले, आणि ते सगळं आम्ही तुमच्या हस्ते द्यायचं ठरवलंय. आणि गोदाक्का त्याच्यासाठी खमंग जेवणाचा बेत करतायत बरं का. तेव्हा आता तुम्ही घरी लवकर यावे अशी विनंती. काय सांगताय, खरं बोलताय ना व? हा मग खोटं बोलणाऱ्याच्या मैताला बी जात नाही मी, तेव्हा आता घरी लवकर यायचं. हे काय निघतोच आहे, आलो लगेच. पण ठेवू काय? ठेवा ठेवा. हे बघा जी, युवराज आता जिंकलाय आणि आता धावतोय आणि जिंकला. आणि हे बघ, ही आजी, आई, मी, राणादा, युवराजदा, काका बोका. अरे वा, भारी काढलेस की. बरं आता बोलव युवराज दादाला. हा, युवराज दादाला बोलवतो. युवराज दादा, ए युवराज दादा, खाली ये, जेवायला बोलवलंय. लक्ष्मी काय ग? हा माधुरी मावशी, युवराज दादाला जरा खाली बोलव की. कशाला? त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. बरं आलो. तर आई, राणादा तू हे मेडल युवराज दादाला घाल. आई, युवराज दादा येतोय, आपण लपायचं आणि मग टाळ्या वाजवायच्या. अगं पण आधी मेडल घालायचं ना मग. अगं नाही, आधी आपण लपायचं, मग हळूच बाहेर येऊन टाळ्या वाजवायच्या, आणि मग चित्र द्यायची, मग परत टाळ्या वाजवायच्या, मग मेडल घालायचं आणि मग परत टाळ्या वाजवायच्या. बरं बरं बरं, तू जसं ठरवलंस तसंच होत नाही. हा बरं चला मग आता लपूया. हा, राणादा तू त्या फुलांच्या मागे लप. आई आणि आजी तुम्ही आत जाऊन लपा. चंदा मावशी तू इथं लप, मी तिथं लपतो. तू काव घे. अरे चा, आत्ता तर हाका मारत होती, कुठे गेली सगळी? युवराज दादा तू जिंकलास म्हणून बघ आम्ही काय बनवलं. माझ्यासाठी? हो हो, तुझ्यासाठी. तू आमच्या घरातलाच एक आहेस आणि आम्हा सगळ्यांना तुझं खूप कौतुक आहे म्हणून हे सगळं केलंय. आवडलं तुला?
होय लय आवडलं, मस्तच आहे बघ. हो खेळाडू, हे बघा, हे मेडल आहे की नाही, हे मी तुम्हाला घालणार आहे. घ्या. ए राणा थांब. युवराज दा ये इथं उभं राहा. आता घालू. आता घाल. बर. हो राणा, काय झालं? अहो ते लक्ष्मीचा पराक्रम फार दिल्लीपासून गेला बघा. म्हणजे हा, अहो ते स्वतःबरोबर इतर पोरांनी वाचवलं. ही बातमी खासदारांच्या कानावर गेली आणि खासदार साहेब इकडे दौऱ्यावरच आहे. मग त्यांनी आम्हाला निरोप दिला की लक्ष्मीचा सत्कार शाळेत करायचा आहे म्हणून. खरंच काय? हा, आम्ही लागलोय तयारीला. तू उद्या तयार राहा. हा. आणि गावात उद्या जंगी तयारी असणार बघ. अरे वा, लक्ष्मी घराण्याचं नाव काढलंच बघ. युवराज, तुमचं मेडल समधीच विसरली वाटतं. समजाच कौतिक त्या लक्ष्मीच. अहो कामच केलंय तिनं तसं जबरदस्त. पठ्ठी कुणाची आहे? लक्ष्मी, तू खरंच लय भारी काम केलंयस बघ. लय मोठं बक्षीस मिळतंय तुला. होय, मी पण फ्लेक्स बनवायला लागलोय. आता फ्लेक्स वगैरे कशाला? वहिनी, शाळेतल्या तुटुक पुटुक बक्षिसाला सुद्धा लोक फ्लेक्स लावतात. आणि आपल्या लक्ष्मीला तर स्टेट लेवलचा पुरस्कार मिळालाय. मग फ्लेक्स लावलाच पाहिजे. कसं? होय होय होय. हा. म्हणजे तुमचं मेडल म्हणजे किरकोळ? मग उद्या काय काय तयारी करायची आहे? तयारी काय नाही, फक्त तू लक्ष्मी आणि अंजलीला घेऊन ये. हा? बाकी सगळं आम्ही बघतोय. हा, बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही समधी उभं का हायसा? बसून बोला की. हो हो, नको नको, जातो आम्ही. चला राणा जायचो. हा चला जाऊ. चला. होय, चला चला. अरे युवराज, याला काय झालं? थांबा मी बघते. लक्ष्मी, लक्ष्मी आज रोजकच. युवराज, माझं काम चोख पुरं करायला चांगलाच उपयोगाला येणार आहे. आता उद्या लक्ष्मीचं कौतुक होणार आणि युवराज मनानं जखमी. तेच फायद्याचं आहे. हा, छान आहे. बरं, सगळ्यांचं पाठांतर घेतलं का व्यवस्थित? अगदी व्यवस्थित झालंय सर. चांगली तयारी आहे ना? एकदम व्यवस्थित. हा. ए, पाठांतर आहे ना? स्वागत गीत सगळ्यांना व्यवस्थित पाठांतर केलंय ना? चला म्हणून दाखवा बघू. इतिहासाचे रंगरूप आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. बस 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 बस, छान 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 छान. आज खासदार साहेबांसमोर माझं असं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. काय बदलीसाठी काय सर? नाही, तो आगाऊपणा करायचा नाही. तुला सांगितलंय तेवढं काम कर. बदलीसाठी काय म्हणे, नाहीतर या स्वागत गीतातून बाहेर काढून टाकेन. गप्पा उभी राहा. चला म्हणणारी म्हणा बघू परत. इतिहासाचे रंगरूप आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा ओ हेडमास्तर, अहो अजून तुम्ही मुलांच्यातच आहे का? अहो कार्यक्रमाची तयारी झाली का? हार तुऱ्याचं काय झालं? सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे, पाणी मारून, काळजी नको. ते मुंग्या लागणार नाही अशा ठिकाणी ठेवले ना. अहो व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत. हा? आता तयारी बघा, तयारी बघा. ए ए, चला म्हणा म्हणा म्हणा. इतिहासाचे रंगरूप आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप आले या नगरात. नमस्कार नमस्कार पत्रकार मंडळी.
हा कॅमेरा कुठं आहे कॅमेरा? हा विचारा. ठीक आहे, मीच सांगतो. तर ही आमची शाळा आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीनं म्हणजे माझ्या विद्यार्थिनीनं आज हा पुरस्कार मिळवलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही लक्ष्मीचे शिक्षक आहात. अहो मी महाजन, या शाळेचा हेड सर. 25 वर्ष. तुमच्या विद्यार्थिनीनं इतका मोठा पराक्रम केलाय, त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद. माझ्या विद्यार्थिनीनं माझ्या मार्गदर्शनाखाली आज हा जो काय भीम पराक्रम केलाय ना, तो खरोखरच आनंद आणि अभिमान देणारा आहे. आणि म्हणून यापुढे मला वाटतं महाजन पॅटर्न वापरायला हरकत नाही. काय? हो गुरुजी. हेड सर. हा हेड सर. अहो ती लक्ष्मी सांगत होती की चतुर्भुंगीची पुस्तकं वाचून तिला आयडिया सुचल्या म्हणून. अरे पण ते पुस्तक वाचायला तिला उद्युक्त कोणी केलं? मीच ना. काय ते? प्रवृत्त कोणी केलं? अहो त्याचा बात तोच की, ते समजेल असं काहीतरी सांगा की. अरे पण मला सांग, तिला ते पुस्तक वाचायला कोणी दिलं? मीच ना. हा म्हणजे भरीला पडला असं म्हणायचंय तुम्हाला? हा. ओ हेड सर, सच्या तुम्हीच इंटरव्ह्यू देता का काय? हा, मी या गावचा सरपंच आहे. मी स्वतः पळापळ करायला लागलोय आणि तू सच्या जा, पाहुण्यांच्या चहा पाण्याची सोय बघ. जा, या पत्रकारांच्या चहा पाण्याची सोय बघ. काय झालं? कधी वेळेत नसतो आणि आम्हाला कामाला होतीस. हे काय बरोबर नाही बघा. उद्या सरपंच आहे मी. हा, नमस्कार. अख्खा गाव आनंदात दिसतोय आपला. तर आनंदात असणारच. काय आहे, आमचे राणादा आमची लाडकी, आमच्या राणादादांची मुलगी लक्ष्मी त्यांची लाडकी, त्यामुळे ती सगळ्या गावाची लाडकी, त्यामुळे आनंद हा असणारच. हा हो ते सगळं ठीक आहे, पण लक्ष्मी आणि तिच्या घरचे कुठं आहेत? लक्ष्मी गावावर की लवकर, नाही तर उशीर होईल तुला. काय उशीर होईल? आधीच एकतर उठायला उशीर झालाय आणि आता आवरायला उशीर. तुम्हाला तिला लवकर उठवायला काय झालं होतं? पण मी लवकरच उठलो होतो की. तुमचं नाही म्हणत आहे, तिला का नाही लवकर उठवलं? मला वाटलं तुम्ही उठत आहे. मी कसं उठवीन? मी बाकी तयारी करत होते, कपड्यांना इस्त्री करत होते. तुम्ही उठवायचं ना तिला लवकर. पण होय, एक दिवस तुम्ही उठवलं असतं काय झालं होतं? माझी जबाबदारी नाहीये ती, तुमची जबाबदारी. माझी काय? एक दिवस तुम्ही जबाबदारी घेतली असतं काय झालं होतं? मी माझी तयारीच करत होतो ना. तुम्ही कसली तयारी करत होतात? ते बूट पॉलिश करत होतो. अरे वा, इथे लेकीचा सत्कार होणार आहे आणि तुम्ही इथे बूट पॉलिश करत बसलायत. म्हणजे हो, माझ्या लेकीचा सत्कार आहे, खासदार साहेब येणार आहेत, तर मी तिकडे तकडक झालं नको? मी पण तेच म्हणतेय, कौतुक लक्ष्मीचं होणार आहे, तिला वेळेत पोचायला पाहिजे. तर नाही, तुम्ही आपलं बूट पॉलिशच करत बसा. मी काय म्हणते, तुम्ही आता नेहमीच्या कपड्यांमध्ये चला. उगाच सगळीकडे पोलिसी खाक्या दाखवायची काही गरज नाहीये. मग त्यासाठी मला सुट्टी घ्यायला पाहिजे. मग घ्या की सुट्टी. लेकीचा एवढा कौतुक सोहळा होणार आहे, तर सुट्टी घ्यायला काय हरकत आहे तुम्हाला? सुट्टी? हा रानदा, घे की सुट्टी. अगं पण मी पोलीस स्टेशनला सांगितलं नाही. ते काय नाही, तू सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. आज सत्कार झाल्यावरती आपण फिरायला जायचं. अगं पण अहो, आता एवढं म्हणतेय तिथं घ्या की सुट्टी. जैन सर, कुठं आहे तू? घरला. साहेब, आज मला एक दिवस सुट्टी मिळेल काय? अरे खासदार साहेब दौऱ्यावर आहेत आणि तुला सुट्टी पाहिजे? बंदोबस्ताची जबाबदारी आहे आपल्यावर. होय साहेब, पण काय आज लक्ष्मीचा सत्कार आहे म्हणून म्हणलं. हे बघ, कर्तव्य पहिलं. तू शाळेत ये लवकर. होय साहेब. सुट्टी नाही. खासदार साहेब, बंदोबस्त. जा बाबा, मला तुझ्या बरोबर नाही बोलायचं. लक्ष्मी, असं काय करतेस? आज तुझा सत्कार आहे का नाही? हे बघ, एकदा का तुझा सत्कार झाला, खासदार साहेब निघून गेले, घरला लवकर येतो, मग आपण फिरायला जाऊ. पक्का? एकदम पक्क. हे बघ, मी पुढे जातो, तुम्ही मागणं लगेच या. बरं आहे का की? जरा युवराला समजावून बघा, येतो का ते? लवकर या. चालायचं. हो, चला आवरा.
राणादा अरे वहिनी लक्ष्मी कुठे आहे ते मागणे येत आहेत. काय संकटच घेऊन यायचं की बघते नाही आज सुट्टी नाही घेतली होय की लेकीचा सत्कार आहे म्हटल्यावर सुट्टी घ्यायला नको. हे बघ कसा माझी पट्टी आहे म्हटल्यावर मी शेवताव मारत आलोय. आज लक्ष्मीचा लय जोर आहे बघ. अरे अख्ख्या कोल्हापुरात नाही पार दिल्ली पत्तूर डंका वाजतोय तिच्या नावाचा. बरं तुम्ही जाऊ साहेब. हे चल हे चल लवकर चल एवढ्या वेळ करायचं बसतात चला लवकर. जैन साहेब राणा गप्पा मारू नको. बंदोबस्ताचं काय साहेब आत्ता चालूय मी. आत्ता चालायचं तर कामाला लाग. सुरक्षेचं काय आहे ते बघायला नको का. अहो साहेब आपलंच गाव आहे. नियम म्हणजे नियम. साहेब कधी येतील चला पोझिशन घ्या. होय सर. काय साहेब मी काय म्हणतो तो अहो आज राणादादांच्या मुलगीचा सत्कार आहे निदान आज तरी त्यासनी सुट्टी द्यायची. साहेब आहेस का त्या पोलीस स्टेशन मध्ये येईन मी 4 पोलीस तिथं किती ठेवून इकडे किती आणू. सरपंच आहे मी. अहो ऐका ओ साहेब. मी साहेबांना म्हणलं होतं तुला सुट्टी द्या म्हणून पण ऐकलं नाही. सुरक्षित कसलीच आहे की नाही म्हणली. असू दे की बुवा ड्युटी पुढे दुसरं काय बी महत्वाचं नाही. आणि ड्युटी काय बाहेर आहे का आपल्याच गावात आहे की. आणि तसं बी लक्ष्मीचा सत्कार माझ्या डोळ्यासमोरच होणार आहे. ते बी दिवसाचा फुल पगार घेऊन. युवराज अहो का नाही म्हणतायसा. तुमच्या बहिणीचं कौतुक सोहळा आहे आणि तुम्ही नाही म्हटल्यावर कसं जमायचं. मी सगळे तिचंच कौतुक करा मला कोणी विचारूच नका. अहो असं काय बी नाही युवराज. हा आता काल तुमासनी मेडल घालायच्या ऐवजी स्वतःच्या पोरीचं कौतुक करत बसले ते चुकलंच बघा. साप चुकलं. मी असते ना त्या ठिकाणी असं काय बी घडू दिलं नसतं. अहो आता लक्ष्मीच्या कार्यक्रमाला नाही आलं तर ते चुकीचं वाटल. काय बी वाटू दे मी येणार नाही. युवराज आता ती त्यांची सख्खी पोरगी आहे म्हणल्यावर तिच्यावर ज्यादा लक्ष असणार त्यांचं. तुम्ही किती बी केलं तरी परकच ना. आपण लय मनाला लावून नाही घ्यायचं बघा. चला बरं आपण मी नाही येणार. जाऊ दे त्यांना काय करायचं तेवढं कौतुक करू दे त्याचं. मी येणार नाही. नाही एक दिवस या सगळ्यांना घराबाहेर काढलं तर नाव बदल आमचं. मी मालक आहे या घरचा कळलं. अहो युवराज युवराज अहो असं बोलू नये. ही समधी आपलीच माणसं आहेत. नाही माझं कोणच नाही आहे घरात. अरे असं काही नाही आम्ही सगळे तुझेच आहोत. युवराज आता चल की माझ्या शाळेत कार्यक्रम आहे. मला नाही यायचं. जावा तुमचं तुम्हीच. युवराज आपण सगळ्यांनी मिळून जायचं ठरलंय की नाही. मी नाही येणार. तुम्हाला सगळ्यांना हिचंच कौतुक आहे तर करत बसा. अरे असं काही नाहीये. आम्हाला तुझं पण कौतुक आहे. असतं तर काल मला मेडल घातलं असतं. मी काल समजावून सांगितलं की नाही तुला. अरे अचानक ती माणसं आली आणि तुला मेडल घालायचं राहून गेलं. मी सॉरी पण म्हणाले की नाही. सॉरीचं काय खार घालू. मला का तुमची सॉरी. मी येणार नाही. युवराज हट्ट करायचा नाही हा. चल. मी नाही येणार म्हणलं तर नाही येणार. युवराज अंजलताई तुम्ही जावा. मी समजावतो त्यासनी. उगी कार्यक्रमाला उशीर नको व्हायला. युवराज अरे चल ना बाळा. नाही येणार. ते नाही ऐकायचं. तुम्ही खरंच जावा. उगी उशीर नको व्हायला. ठीक आहे तू सांभाळ आला. मी जाऊन आले. होय. युवराज बघितलं का. एवढं जर तुमचं कौतुक असतं ना तर तुम्हाला घेतल्या बिगर गेल्या पण नसत्या. पण नाही. शेवटी रक्तच ना आता ते रक्तच. किती बी झालं तरी तुम्ही परकच. लई वाईट वाटते बघा. युवराज अहो युवराज अहो युवराज